इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जागतिक किडनी दिनानिमित्त किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अवयवदानाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. अवयवदानाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असून समाजासाठी हे एक अत्यंत प्रेरणादायी कार्य आहे. अशा उदात्त कार्याची दखल घेत किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे अवयवदाते आणि त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला. नमस्कार. आज वर्ल्ड किडनी डे आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी वर्ल्ड किडनी डे हा इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या वतीने सेलिब्रेट केला जातो. त्यामागचा उद्देश असतो की समाजामध्ये किडनीच्या आजारांबद्दल समाजामध्ये जागृती व्हावी, जेणेकरून गैरसमजुती दूर व्हाव्यात आणि वेळेवर किडनीच्या आजारांची ट्रीटमेंट घेतली जावी. तर किडनीच्या आजारांमध्ये बऱ्याच वेळेस किडनी फेल्युअर हे एकदम शेवटच्या स्टेजला लक्षात येतं, जेव्हा किडनी ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय असतो. पण ट्रान्सप्लांट करण्यासाठी डोनर्सची आवश्यकता असते आणि किडनी दिल्यानंतर जे ट्रान्सप्लांट सर्जरी होते त्याच्यानंतरचं आयुष्य हे एकदम नॉर्मल माणसासारखं असतं. तो सगळं स्वतःचं काम करू शकतो, जॉबला जाऊ शकतो. ट्रान्सप्लांट ही एक पुनर्जन्मासारखी गोष्ट आहे. त्यामुळे पण ट्रान्सप्लांट हे कधी शक्य आहे, जेव्हा आपल्याला किडनी घरातनं कुणीतरी डोनर असतो किंवा अवयवदानातनं किडनी मिळत असते. त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांटचा खरा हिरो हा डोनर असतो आणि या हिरोंना आज आपण श्रेय देण्यासाठी, त्यांना ॲप्रिशिएट करण्यासाठी आम्ही आज वर्ल्ड किडनी डे निमित्त हा प्रोग्राम आयोजित केला होता. कारण डोनर नसेल तर ट्रान्सप्लांट शक्य नाहीये. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे किडनी डोनेट केल्यानंतर डोनरला त्याचं आयुष्य पूर्णपणे नॉर्मली जगता येतं. त्याचं आयुष्य एकदाही कमी होत नाही. आणि आजकाल डोनर सर्जरीज ह्या दुर्बिणीने होत असल्यामुळे डोनरही लवकर बरा होतो आणि त्याचा हॉस्पिटलचा स्टे पण खूप कमी असतो. या प्रसंगी अवयवदानाच्या कार्याचे स्मरण आणि समाजाला प्रेरणा देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. अवयवदात्यांचे योगदान सदैव स्मरणात राहावे आणि समाजाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.